हाय, मी आराध्या आणि आमच्याकडे दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसा आमचा गॅसच संपला होता आणि आम्ही बुक केला याच्या आधी, पण तो भरपूर दिवस झाले तरी आला नव्हता. त्यामुळे लकीली आदल्याच दिवशी आमच्याकडे इंडक्शन आणलेला होता आणि दुसऱ्या दिवशी आमचा गॅस संपला सकाळीच. आणि त्यानंतर मग थोडंफार जे काही जेवण होतं ते इंडक्शनवर मी बनवून घेतलं. आणि इंडक्शनला पण असं होतं आहे की त्याला स्पेसिफिक भांडी लागत आहेत, त्याच्यावरच ते जेवण होतं. आणि मध्ये मध्ये लाईटचा तर आमच्याकडे भरपूर जास्त प्रॉब्लेम आहे. लाईट जाते, त्याच्यानंतर पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, ते सगळं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं जेवण एका इंडक्शनवर बनवणं पॉसिबलच नाही आहे. आणि हेच प्रॉब्लेम तर सगळ्यांकडेच चालू आहेत या युद्धामुळे. म्हणजे सिलेंडर कुठेच भेटत नाही आहे आणि त्यात माझी समर्था पण बऱ्यापैकी ॲडजस्ट करते. म्हणजे तिचा खाण्यापिण्याचा टायमिंग सेट असतो, पण बिचारी ती आता सगळ्या गोष्टींमध्ये ना तिला वाट बघावी लागते. कारण एका वेळी एकच गोष्ट बनते इंडक्शनवर, त्यात लाईट गेली तर मग काहीच नाही बनत आहे. सो सगळ्यांकडे हेच प्रॉब्लेम आहे. त्यानंतर संध्याकाळी समर्थाला घेऊन गेलो आम्ही प्रदर्शनमध्ये, जिथे की हे ट्रेंडिंगमधले गार्डियन बेल्स होते. त्याच्यामधली मी एक घेतली आणि समर्था पण ती सगळ्या आवडीने बघत होती. तिचा मामा तिला दाखवत होता आणि बऱ्याच दिवसांनी समर्थाला आज बाहेर काढलेलं. म्हणजे समर्था आता खूप कंटाळलेली आहे. का हल्ली तिचे खाण्यापिण्याचे पण खूप जास्त वांदे झालेत. नाश्ता वगैरे बनवणं, भाकरी वगैरे इंडक्शनवर बनवणं पॉसिबल नाही आहे. बघितलेली ट्राय करून पण नाही जमली ती. आणि त्यामुळेच तिला मामा कॅफेमध्ये घेऊन आलेला. आणि या कॅफेमध्ये मी पहिल्यांदाच आले आणि खूप छान असा कॅफे आहे, मस्त कॅफे आहे. आणि त्यानंतर आमची समर्था खुश, म्हणजे बाहेर आणल्यावर खुशच असते. त्यानंतर आम्ही सगळं ऑर्डर केलं, बर्गर आणि समर्थाच्या आवडीचे फ्रेंच फ्राईज. बाहेर आल्यावर तिला आम्ही हेच देतो आणि ते हे आवडीने खाते, खूप जास्त आवडीने खाते. बाकी तर तिला काही देत नाही, त्यामुळे हे आम्ही नेहमी कधी जरी बाहेर गेलो ना तिला देतो. आणि सध्या तर गॅसच्या प्रॉब्लेममुळे म्हणजे जेवणामध्येही समर्थाला असं वेगळं काही बनवून देता आलं नाही आहे. तेच प्रॉब्लेम बरेच दिवस झाले, 4-5 दिवस तसंच आम्ही ॲडजस्ट करतो आहे. आणि त्यात आमचे बाकीचे प्रॉब्लेम तर आहेच, पाण्याचा, लाईटीचा, ते तर आमच्याकडे रोजचं डेलीचं चालू आहे. त्यानंतर इथे मी कॉफी मागवलेली. खूप दिवस झाले कंटाळा आलेला या गॅसच्या प्रॉब्लेममुळे. त्यामुळेच मामा आम्हाला बाहेर ट्रीट देण्यासाठी घेऊन आलेला आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. म्हणजे तिघांनीही खूप एन्जॉय केला आणि असा संपवला आमचा आजचा दिवस. बाय.